गावड़े जो कि 40 प्लस रायगढ़ के अध्यक्ष भी है, उनके साथ आरके और सभी अच्छे अच्छे खिलाड़ियों को चुना गया है, क्योंकि ये बहुत ही भव्य दिव्य स्पर्धा, बड़ा टूर्नामेंट है। पहले शॉट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, डी पॉइंट सी मार रेशा को चाटती हुई गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। थैंक यू डीजे मास्टर, अच्छा संगीत डीजे मास्टर के माध्यम से आए हुए सभी क्रिकेट के प्रेमियों को, क्रिकेट के चाहने वाले को सुनने को मिल रहा है। फिर से एक मरतबा पुरुषोत्तम तैयार, अंपायर के बाई जाने से गेंदबाजी करेंगे। फिर से एक मरतबा स्ट्रेट ड्राइव किया है, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, लेकिन अच्छा क्षेत्ररक्षण, 1 रन लेने का पर्याप्त समय था दोनों ही बल्लेबाजों के पास। इस 1 रन की सहायता से रनों की संख्या 5 पर पहुंची है। पहली मरतबा स्ट्राइक पर मुदस्सर रुके, एक बड़ा अनुभव मुदस्सर के पास है। उसी तरह से अगर गेंदबाज की बात कही जाए तो अलीबाग तालुके का एक मायानाज गेंदबाज है दोस्तों। लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो या फिर क्रिकेट के अंदर पंच की भूमिका हो, तीनों में ही बहुत ही बड़ी कामयाबी इस खिलाड़ी के पास है। और वही गेंदबाज यहाँ पर अपनी गेंदबाजी को आजमाते हुए बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, वाकई में सराहना करनी होगी, प्रशंसा करनी होगी। जिस प्रकार से बाला ने कॉल किया और उस पर बहुत ही अच्छा रिस्पांस दिया मुदस्सर उकय ने, ये 40 प्लस का जज्बा है दोस्तों। हालांकि अगर देखा जाए ग्रामीण क्रिकेट में मुदस्सर डबल लेना बहुत ही मुश्किल से डबल छुड़ाते हैं, लेकिन बाला के कॉल को यहाँ पर अच्छा रिस्पांस दिया, अच्छा समन्वय, अच्छा कोऑर्डिनेशन और फिर से एक मरतबा अच्छा कमबैक यहाँ पर पुरुषोत्तम का। 7 रन बगैर कोई नुकसान के पहली ओवर की लगभग समाप्ति पर है, प्रगति पर है पहली ओवर। तेज तर्रार गेंदबाज पुरुषोत्तम के जरिए आरसी अलीबाग ने फ्रंट लाइन के गेंदबाज को यूज किया है। पॉइंट शॉर्ट पॉइंट पर खड़े राजू शास्त्री, फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद, खराब गेंद जिसका फायदा उठाया और ऐसे स्ट्रोक के लिए काफ़ी माहिर भी है मुदस्सर उकय, नो डाउट। जैसे देखा शॉर्ट ऑफ लेन गेंद है, बल्ले का फेस खोला और जिस प्रकार से शुएब अख्तर के ऊपर सचिन तेंदुलकर हो, वीरेंद्र सहवाग हो, बिल्कुल वर्ल्ड कप की याद दिलाई दोस्तों। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। महेंद्र मात्रे का भी हम स्वागत करते हैं। अभी हमने देखा था कि सोनारी का टीम सो जो महेंद्र मात्रे है, समर्थ कड़ू है, मनीष है, अच्छा टीम, अच्छा साइड, उन्होंने अपना पहला मुकाबला जीता था। लेकिन यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी होती हुई मुदस्सर की, क्योंकि अभी तक मुदस्सर ने अपने निजी 7 रन बनाए, टीम का मजमूई स्कोर हो चुका है 11 रन बगैर कोई नुकसान के। इस मैदान पर अगर अच्छी बल्लेबाजी हो तो यकीनन मुझे ऐसा लगता है कि रनों की बरसात हो सकती है। हमने देखा था सोनारी के बल्लेबाज जो मुझे ऐसा लगता है कि उरन से बिलोंग करते थे, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, एक शानदार रिवर्स छक्का भी लगाया था। हालांकि समर्थ कड़ू से काफ़ी अपेक्षा थी, लेकिन समर्थ कड़ू जल्द आउट होने के बाद कोई दबाव या कोई दड़पन उन्होंने अपने ऊपर आने नहीं दिया और बहुत ही शानदार बल्लेबाजी करते अपनी टीम को जीत दिलाया। फिर से एक मरतबा सीधे बल्ले से खेला, वी में 1 रन तो आसानी से मुकम्मल होगा। बाला की कोशिश है दूसरे रन के लिए और दूसरा रन भी मुकम्मल। क्या कहने बाला के, वाकई में 40 प्लस के बावजूद अगर इनकी रनिंग को युवा देखे तो वो भी शर्मा जाए। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन आसानी से मुकम्मल। पहली ओवर की समाप्ति पर रनों की संख्या 13 रन बगैर कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत, दमदार शुरुआत कही जा सकती है। बाला और मुदस्सर को पता है कि अपने विरोधी टीम में भी बहुत ही अच्छे बल्लेबाज है और यकीनन कम से कम 5 ओवर में 50 से ज़ायद रन बनाने होंगे। 60-65 का लक्ष्य होगा उनके दिमाग में, क्योंकि उनको पता है राजू शास्त्री, रूपेश शिंदे, पुरुषोत्तम और बहुत से ऐसे नए चेहरे, बहुत से ऐसे खिलाड़ी हैं जिनसे हम परिचित नहीं हैं, लेकिन वो अपने वक्त में यकीनन अच्छे बल्लेबाज या अच्छे बेहतरीन ऑलराउंडर होंगे, इसमें कोई दो राय नहीं। क्योंकि 40 प्लस का ये टूर्नामेंट है, बड़ा इवेंट है, बड़ा कैश प्राइज का टूर्नामेंट है, तो हर कोई कोशिश यही करेगा कि आज विचुम्बे गांव की वो चैंपियन टीम बने। बॉलर नेम प्लीज, रवि मैन फ्रॉम अलीबाग। पहली मर्तबा स्ट्राइक पर होंगे, उनके सामने बाला।
एक शानदार चौका जड़ा था बाला ने पहली ही गेंद पर। पुरुषोत्तम के एक दमदार शुरुआत और बिल्कुल अपने इरादे स्पष्ट कर दिए थे कि मैं किस प्रकार से बल्लेबाजी करूंगा। पहली ओवर की समाप्ति 13 रन। कोशिश दोनों ओर से होगा, इसमें कोई दो राय नहीं है। दोनों ही टीमों के पास बेहतरीन ऑलराउंडर, बेहतरीन अष्टपहलू कामगिरी करने वाले खिलाड़ी है, लेकिन क्रिकेट की जीत होगी। जो भी होगा, मुकाबला हारे या जीते कोई भी टीम, लेकिन क्रिकेट एक अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने मिलेगा आए हुए दर्शकों को। खराब गेंद थी, फुल टॉस गेंद थी, बेहतरीन क्षेत्ररक्षण वहाँ पर। अगर गेंद उनके हाथ से छूटती तो यकीनन उस गेंद को सीमा रेखा के अंदर रोकना लॉन्ग ऑन या लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के लिए बहुत ही मुश्किल होता। लेकिन शानदार क्षेत्ररक्षण, और जब फील्डिंग की क्षेत्ररक्षण की व्यू रचना बेहतरीन हो तभी आप बल्लेबाजों को परेशानी में डाल सकते हैं। बिल्कुल सही फील्ड की प्लेसमेंट रखी है। बाला ने अच्छा स्ट्रोक खेला था, फुल टॉस गेंद थी, लेकिन गैप ढूंढने में नाकाम थे मुदस्सर। हाँ, इस मर्तबा मुदस्सर ने लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला गेंद सीमा रेशा पार, खनखनित चौका। नेक्स्ट प्ले टू डीजे। मुझे पहचानो कहां से। और बिल्कुल बताते हुए मुदस्सर रुके कि मैं हूं डॉन। दोनों ही की अगर बात की जाए तो रवि को भी मैंने देखा हूं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते एक समय था। हाँ, बढ़िया वापसी। रवि बताते हुए कि एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सवा शेर। बढ़िया वापसी यहाँ पर रवि की। बेहतरीन बल्लेबाजी हो रही है मुदस्सर की। 18 रन इस वक्त स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जिसमें बहुत ही शानदार बल्लेबाजी की है। 2 चौकों की सहायता से 11 रन बनाकर खेल रहे मुदस्सर। इस मर्तबा इनसाइड एज और गेंद सीधे विकेटों से टकराई, और ये पहला झटका दोस्तों मुदस्सर के रूप में मुरूड प्लाजा को लगता हुआ। रिजवान पटवी, मैन फ्रॉम रेवदंडा, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। नो डाउट रिजवान पटवी सभी परिचित हो गया। अलीबाग के सभी खिलाड़ी इसका जो खिलाड़ी है, बल्लेबाज है, उसको बिल्कुल बखूबी जानते होंगे कि किस प्रकार के लिए रिजवान पटवी भी शानदार बल्लेबाजी के लिए प्रसिद्ध है। आज इम्तिहान होगा, क्योंकि इस मैदान पर खेलना अलग ही बात होगी, जहां 40+ के टूर्नामेंट आप खेल रहे हो, जहां एक अलग कॉन्सेप्ट है, अलग इवेंट है, और इसमें अगर आप शानदार बल्लेबाजी करते हैं तो यकीनन आप काफ़ी प्रसिद्ध हो सकते हैं। फिर वो ग्रामीण क्रिकेट हो, अंडर 40 हो या फिर 40+ हो, तो यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करनी होगी। जिस प्रकार से शानदार बल्लेबाजी की थी मुदस्सर ने, 12 रन निजी बनाए थे। 18 के स्कोर पर लगने वाला यह पहला झटका था मुरूड प्लाजा के लिए। हाँ, पहली गेंद को देखा, आड़े बल्ले से खेला है काउ कॉर्नर की दिशा में, अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन 2 रन लेने का मौका था बल्लेबाजों के पास। 2 से रनों की संख्या आगे बढ़ती हुई पहुंची है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। शानदार शुरुआत कही जा सकती है अगर देखा जाए, क्योंकि दूसरी ओर की अभी भी लगभग आखिरी गेंद आना बाकी है, तो यकीनन शुरुआत अच्छी है। सभी बल्लेबाजों का अच्छा योगदान है। बाला इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर है, शानदार अपने निजी 5 रन के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं। हाँ, इस मरतबा शॉट ऑफ लेन, गेंद हवा में खेला और गेंद देखना खिलाड़ी से काफी दूर। गेंद 1 बाउंस के बाद सीमा रेखा को चाटती हुई निकल गई। 4 रनों के लिए डीजे। थँक्यू। अच्छा, जेवणाची इथे नक्की सोय केलेली आहे 40+च्या माध्यमातून। ज्यांना कोणी कोणाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, अगदी आमच्या डाव्या बाजूला सर्वांसाठी ओके जेवण रेडी आहे।
समालोचन कक्षाच्या बाजूला डाव्या हातावर नक्कीच चांगली सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेवणाची. तो अच्छी शुरुआत रिजवान पटवी के बल्ले से भी हुई है, यानी कि सभी का योगदान अब तक जो रहा है बल्लेबाजी में बहुत ही बढ़िया रहा है. सभी बल्लेबाजों ने हमने देखा था कि 4 रन से अपना खाता खोला था. रिजवान ने पहली गेंद पर 2 रन लिए थे, लेकिन अगली गेंद पर समाचार लिया गेंदबाज रवि का और इस चौके की मदद से रनों की संख्या पहुंची 24 रन एक विकेट के नुकसान पर. बॉलर नेम प्लीज. अविनाश. गोलंदाजाचे नाव सांगा मित्रांनो. दीपक. दीपक के मायने चिराग. किस प्रकार से दीपक इस मैदान पर जो उजाला फैलाते हैं. अच्छी गेंद, अच्छा अलॉन्ग द कारपेट खेला था, लेकिन एक ही रन से संतुष्ट होना पड़ा बाला को. बाला इस वक्त अगर देखा जाए सिंगल की मदद से 2 शानदार चौके भी लगाए. बाला ने 11 रन के निजी स्कोर पर खेले, जबकि टीम का स्कोर हो चुका है 25 रन एक विकेट के नुकसान पर. अच्छी शुरुआत कही जा सकती है क्योंकि 5 ओवर पर मुश्तमिल ये मुकाबला है और विरोधी टीम भी काफ़ी मजबूत है. अच्छे अच्छे खिलाड़ी विरोधी टीम में भी है. हम जिनसे परिचित है रुपेश सिंधे, राजू शास्त्री जो कि एक पुलिस दल के कर्मचारी भी है और बहुत अच्छी पर्सनालिटी भी है. हाँ, इस मर्तबा हवा में खेला रवि गेंद के नीचे, लेकिन गेंद सीधे रो से टकराई है, यानी कि अंपायर का इशारा 6 रनों का. शानदार बल्लेबाजी डीजे. बल्लेबाजी दोस्तों यहाँ पर रिजवान पटवी के माध्यम से देखने को मिल रही है. एक शानदार चौका, एक शानदार छक्का रिजवान ने अब तक जड़ा है. इस मर्तबा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, यहाँ पर जल्दबाजी कर बैठे थे. बहुत ही अच्छा मौका था, लेकिन इस मौके को गंवाया है. ये विकेट कितना महंगा साबित होगा टीम के लिए, ये आने वाले समय में पता चलेगा, क्योंकि दोनों भी बल्लेबाज बिल्कुल लय में नजर आ रहे हैं. अच्छी कोशिश, अच्छा गेंद को रोका जरूर था, लेकिन गेंद उनके हाथ से टकराने के बाद थोड़ी सी दूसरी दिशा में निकल गई थी, वरना बैक टू द पवेलियन एक बल्लेबाज को लौटना पड़ता था. चलिए, क्रिकेट में लक एंड चांस का भी क्रिकेट होता है दोस्तों. ब्रेवर फॉर्चून फॉर ऑरविल लक, अपन अक्सर कहते भी है कि भाग्य भी बहादुरों का साथ देती है. फॉर्चून फेवर फॉर ऑलवेज ब्रेवर. तो यहाँ पर भाग्य का साथ रहा बाला और रिजवान के साथ. फिर से वापस ही जरूर की इस गेंदबाज ने. बिल्कुल गेंद कुछ रनअप मिस्टेक हुआ, उनके हाथ से छूटी. जब तक गेंद उनके हाथ से छूटती, रिलीज होती, उससे पहले गेंद नीचे लुढ़की और इस तरह से अंपायर ने दिया डेड बॉल का इशारा. तो रनों की संख्या 31, 32 रन एक ही विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. दीपक गेंदबाज, फिर से एक मरतबा लो फुल टच गेंद थी और देखिए नतीजा क्या दोस्तों. वाह वाह भाई वाह. बाला शानदार बल्लेबाजी दोस्तों बाला की भी हो रही है. वाकई में बहुत ही सराहनीय बल्लेबाजी यहाँ पर कही जा सकती है, क्योंकि इस 6 की सहायता से रनों की संख्या 38 पर पहुंची है. इस मर्तबा धीमी गति की गेंद थे, अतिरिक्त उछाल. अंपायर से थोड़ी सी अपील की थी वाइड बॉल के लिए, लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा. इस तरह से बाला जो कि इस वक्त अपने निजी 17 के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं, जिसमें शानदार 2 चौके और छक्का शामिल. दूसरी जानिब अगर मुदस्सर की बात की जाए तो मुदस्सर ने भी शानदार 2 चौके जड़े थे, 2 डबल की मदद से 12 रन बनाए थे 7 गेंदों का सामना करने के बाद. और रिजवान ने भी शानदार 9 रन बनाकर नॉट आउट है. अब स्ट्राइक पर हो गया रिजवान. चौथे गेंदबाज स्क्रीन एंड से देखना है किसको गेंदबाजी के लिए लाते हैं.
बॉलर नेम महेश महे महेश मुकेश मुकेश रुपेश रुपेश रुपेश. अच्छा, म्हणजे 2 रुपेश आहेत मला वाटतं या संघामध्ये. एक यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय, तो दुसरा रुपेश. आता मात्र गोलंदाजीसाठी नक्कीच त्याला कर्णधारने पाचारण केलं आहे. एक कुशल कांद्यावरती मला असं वाटतं जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधाराने. स्वतः रुपेश कर्णधार आहे RC अलिबाग या संघाचा. नक्कीच एक याच्यातून जो आउटपुट मिळणार आहे मित्रांनो ते औत्सुक्याचा असेल. आलेल्या रसिकांना नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नहीं है. अच्छी शुरुआत गेंदबाजी से. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. रुपेश फील्ड में कुछ परिवर्तन करते हुए हमने देखा था. शॉट मिड विकेट पर राजू को हटाकर फिर से एक मरतबा शॉट कवर की दिशा में रखा है. हाँ, इस मरतबा धीमी गति की गेंद थी, ऑन साइड में खेलने का प्रयास किया था, यहाँ पर रन आउट का मौका. और बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज बैक टू द पवेलियन लौटते हुए रिजवान पटवी. तो बहुत ही वापसी बढ़िया की है दोस्तों यहाँ पर रुपेश ने. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. अपनी निजी पहली और टीम की जानी से चौथी ओवर लेकर देर आए दुरुस्त आए. हाँ, बढ़िया स्ट्रोक, बढ़िया स्ट्रोक. क्या कहने बाला के, बहुत ही ब्रांडेड स्ट्रोक खेला है दोस्तों. कॉ कॉर्नर की दिशा में गेंद सीधे सीमा रेशा पार. जादव सर जी जो कि गुना लेखक की भूमिका में हमें नजर आ रहे हैं, हमें बता रहे हैं कि 44 पर रनों की संख्या. धीमी गति की गेंद थी लेकिन नो मैन लैंड्स में गेंद गिरी. एक रन तो बिल्कुल आसानी से मुकम्मल किया. अच्छी रटिंग बिटवीन द विकेट और बिल्कुल 2 रन आसानी से मुकम्मल. 46 फुल लॉस ऑफ 2 विकेट. शानदार 2 छक्के 2 चौके लगाए हैं बाला ने अपने इनिंग में. बिल्कुल बाला यहाँ पर मजेदार बल्लेबाज की तरह, मंजे हुए बल्लेबाज की तरह शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. शॉट का सिलेक्शन बहुत ही बढ़िया है. अगर थोड़ी सी पावर रहती, नहीं चलिए फिर भी बहरहाल भाग्यशाली रहे. बिल्कुल हल्का सा टच किया था बल्ले का फेस खोल के, लेकिन उनको पता है कि उस दिशा में तेजी से गेंद दौड़ रही है. तो 4 की सहायता से रनों की संख्या 50 रन पूरे यहाँ पर मुरूट प्लाजा के. चौथी ओवर का आखिरी गेंद आना बाकी है. रनों की संख्या इस वक्त 50 के आंकड़े को छू चुकी है. हाँ, हवा में खेला था लेकिन रवि ने प्रयास नहीं किया. गेंद थोड़ी सी उनसे दूर थी. अगर चाहते तो कैच हो सकती थी, लेकिन शायद रवि ने सोचा कि मुझसे कैच नहीं होगा और उसका परिणाम विपरीत ना आ जाए. यही सोचकर उन्होंने अपने इरादे बदल दिए और केवल 2 रन पे संतुष्ट होना पड़ा बाला को. लेकिन बाला का विकेट एक गोल्डन फिश की तरह होता अगर कैच लपकते तो. चलिए 2 रन से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 52 रन पर. उरण हॉट और ये कोण मोरिया. यानंतरचा जो सामना या खेळपट्टीवर रंगणार आहे मित्रांनो, उरण हॉट वर्सेस मोरिया पनवेल. दोन्ही संघाच्या संघनायकास माझी विनंती आहे की त्यांनी यानंतर या सामन्याच्या नंतर त्वरित आपल्या संघाला या ठिकाणी उपस्थित ठेवायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित या ठिकाणी उरण हॉट मास्टर विरुद्ध मोरिया पनवेल या उभय संघामध्ये रंगणार आहे. याची दक्षता, याची खबरदारी मात्र दोन्ही कर्णधारांनी घ्यायची आहे.
अगदी क्षणाचा विलंब न लावता आपल्याला यानंतर सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. दीपक नक्कीच याआधी तिसरं षटक ज्या गोलंदाजाने फेकला होता टाकला होता मित्रांनो त्यालाच इथे संधी देण्यात आलेली आहे. वैयक्तिक दुसरं तर सांघिक 5वं षटक घेऊन आलाय दीपक. त्याच्यासमोर रायगड 40+ अध्यक्ष मित्रांनो अण्णा गावडे, एक प्रसिद्ध व्यक्ती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट, चांगला फटका, परंतु चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी होतोय आणि केवळ एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. खरंच चांगला फटका होता. मला असं वाटतंय कदाचित गोलंदाजाला माहीत सुद्धा नव्हता की नक्कीच अण्णा मला असा विपरीत प्रयास करतील उलट्या बॅटने खेळायचा. आणि खरंच चांगला फटका, चांगली नजर, कौतुक करावं लागेल अण्णा यांची. पुन्हा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू, यस नो यस नो. परिणाम आपण पाहतोय की बाला धावचितरित्या बॅक टू द पवेलियनकडे येताना. नक्की चांगली फलंदाजी, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो बालासाठी. खरंच बालाची फलंदाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर मला असं वाटतं नक्कीच त्याला थोडंसं प्रोत्साहन द्यायला पाहिजे. 40+ मध्ये सुद्धा बाला अगदी 40 बिलो 40च्या प्रमाणे फलंदाजी करताना आपल्याला दिसलंय. खरंच उत्कृष्ट दर्जेदार असे फटके बालाच्या बॅटमधून नक्कीच आपण पाहिलेत मित्रांनो. 13 बॉल 31 काय जुनं संगीत DJ मास्टर आमचा नक्कीच आलेल्या रसिकांचं मनोरंजन करतोय मित्रांनो. दीपक पूर्ण सज्ज. प्रशांत या ठिकाणी नवीन फलंदाज खेळपट्टीवर गेलाय. अण्णा गावडे स्ट्राईकवर. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 53. दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच फसलेला आहे. अण्णांचे प्रयत्न वारंवार आपण पाहतोय मैदानाच्या चारीकडे खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस मात्र नक्कीच गोलंदाजाने चकवलंय अण्णाला. अगदी टॉप एज लागल्यानंतर फलीवर चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला होता आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं कर्णधाराने. आणि अशा तऱ्हेने अण्णांची खेळीचे या ठिकाणी सांगता झाले मित्रांनो. तर अशा तऱ्हेने 53वर पडणार लागणार हा तिसरा झटका. आता मात्र नवीन फलंदाज नदीमभाई कोकाटे, एक धडाकेबाज असा फलंदाज आहे. नक्कीच त्यांनी वर्णी दिली होती याआधी फलंदाजाला, कारण त्याला माहिती आहे नक्कीच या ठिकाणी 40+ चांगले खेळाडू आपण नक्कीच उरण पनवेल या तालुक्यात पाहत असतो मित्रांनो. तर त्यांनी स्वतःला थोडासा माघारी ठेवला आणि आपल्यापेक्षा हा वरचढ असेल फलंदाज म्हणून त्याला संधी दिली. त्याचं नाव आहे प्रशांत. आता मात्र जबाबदारी प्रशांत आणि नदीमवर आहे, कारण शेवटच्या षटकातील 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. दीपक चांगला चेंडू, खरंच चांगली गोलंदाजी. स्लॉग षटकांमध्ये किंवा हाणामारीच्या षटकामध्ये आपण नेहमीच पाहत असतो मित्रांनो धावांची बरसात होते किंवा धावांची लयलूट फलंदाज करत असतात, परंतु या ठिकाणी मात्र दीपक नेत्रदीपक अशी कामगिरी करताना आपण पाहतोय. मला वाटतं नक्कीच त्याचे एक रनअप मिस्टेक झालाय. पुन्हा सज्ज होतोय दीपक पंचांच्या डावी करून. आता मात्र हा चेंडू निर्धाव पंचांनी घोषित केलाय. एक चेंडू शिल्लक आहेत. पंच पहिला नंतर रनआउट, नंतर विकेट, नंतर डॉट, तो 5वा डॉट. लिहितोय ना इकडे तो ह्याच्यावर करते की नाही. तर मला असं वाटतं या ठिकाणी षटक संपलेलं आहे. अण्णा एकूण 3 बॉल खेळले होते काय. अण्णा मला असं वाटतं शेवटच्या षटकातील 3 चेंडू खेळले होते अण्णा. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो शेवटच्या षटकात केवळ एकच धाव फलंदाजांना घेता आली आहे. अर्थात नक्कीच आपण त्या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल.
दीपक पहिल्या षटकामध्ये नक्कीच थोडंसं महागडं ठरलं होतं, कारण 2 षटकार मात्र त्याच्या गोलंदाजीवर आले होते. परंतु कर्णधाराचा विश्वास मात्र त्याच्यावर ठाम होता आणि पुन्हा एकदा त्यांनी दीपकच्या हातामध्येच चेंडू विसावला होता, की तुलाच गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये करायची, आणि का त्यांनी त्याच्या हातात दिला होता त्याचा मात्र नक्कीच एक चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि त्यांनी शेवटच्या षटकामध्ये मात्र एकच धाव दिली. शेवटचा षटक हाणेमारीचा षटक असतो, फलंदाजांना आपण आक्रमकतेने फलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये पाहत असतो मित्रांनो. परंतु या ठिकाणी खरंच चांगली कामगिरी दीपक करून झाली. 53 धावा धावफलकावर लागल्या. 54 धावा आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी RC अलिबाग यांना करावं लागेल. आणि ह्या पुढील या सामन्याचं धावतं समालोचन माझे सहकारी मित्र, एक उत्कृष्ट समालोचक सागर पाटीलच्या माध्यमातून यापुढील आपण ऐकणार आहोत मित्रांनो. तो ओव्हर टू सागर पाटील. ओढ़नी धन्यवाद मुस्तक भाई. आपण सामना पाहिलात, पहिलं सत्र पाहिलं, आता मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय. 53 धावांचा टार्गेट आहे. 54 धावांचा टार्गेट आहे. 53 धावा काढलेल्या आहेत. 54 टू विन. 5 षटकामध्ये मुरुड प्लाझा आणि RC अलिबाग असे दोन संघ आपण पाहतोय. दीपक आणि रुपेश असे सलामीचे दोन फलंदाज. तर क्षेत्रक्षण सजून घ्यायचं लवकर लवकर, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. रंगतदार सामन्याचं आयोजन, दिमागदार सामन्याचं आयोजन, अप्रतिम कामगिरी. बॉल परत घेऊ ना, जोडा जोडा बॉल पण घेऊ ना परत. कुठे कुठे चेंडू इथे चेक करायचे आहेत. ग्राउंड मध्ये चेंडू दिले जाणार नाहीत. आयोजन कमिटीचा निर्णय आहे. आपण चेंडू सामाजिक कक्षाजवळ चेक करून उतरायचा आहे मैदानामध्ये. मोर्या 11 संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. उरण 40+ संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी या लवकर लवकर. मोर्या 40+ संघाचा संघनायक आणि उरण 40+ संघाचा संघनायक आपण या लवकर लवकर. तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. वेशवी गावचा विस्फोटक फलंदाज दत्ता शेठ कडू यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. संतोष सामना त्वरित चालू करायचा आहे. नो टाइम पास, टाइम इज मनी.
मुदतसर गोलंदाज. तर सामन्याला सुरुवात. 54 धावांचं टार्गेट. अप्रतिम कामगिरी. मॅन्डेटरी बरोबरचं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज. पहिलाच चेंडू. सुरेख चेंडू, जोरदार प्रहार. आणि आता मात्र झलकानी क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी नाही. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका, पहिली विकेट गारत. बॅट टू द पॅव्हलियन. अण्णा गावडे सर थोडस दडपणामध्ये पुढचा चेंडू पडतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. अप्रतिम आणि पंचांचा खराब चेंडू इशारा. संघाची धावसंख्या 1 गडी बाद. पाच धावा धावफलकार लागतात. पुढचा चेंडू यष्टीरक्षकाला चेंडू चकवून जातोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवून जातोय. पुढचा चेंडू पडतोय. अप्रतिम कामगिरी, सुरेख कामगिरी. 54 धावांचा टार्गेट आहे. मोरिया 1140+ संघाचा संगणक. आपण संपर्क साधा लवकर लवकर. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. आपण सामाजिक कक्षेत संपर्क साधा. नावं माहीत नाहीत, लाईव्ह मॅचेस आहेत मित्रांनो, जरा सहकार्य करा. दरम्यान पुढचा चेंडू पडतोय षटकातील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आल्या आल्या बॅटचा बेस खोलतो आणि चेंडू जातोय आवाक्याच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. सोळा धावा धावफलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. अलिबाग 11 अलिबाग, समर्थ कडू आणि आर्या स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकी करण्यासाठी सामाजिक कक्षेत संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. पुढचा चेंडू पडतोय.
चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय, चुकतोय, हुकतोय आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये राहतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावर. 54 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. पहिलं षटक संपतोय, पंचांचा इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतोय. दुसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो पाहायचं आहे. आर्यास 40+ आणि अलिबाग 40+, या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे लवकर लवकर. तर वैयक्तिक पहिलं आणि सांगित दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज RCC अलिबाग 40+, विपक्ष धनवीन उरण रायगड एक्सप्रेस अलिबाग. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम सामने आपण पाहणार आहोत. अण्णा गावडे अध्यक्ष आहेत. 40+ संघाचे नेतृत्व करतात. क्रिकेटमध्ये वयाला बंधन नसतं. अप्रतिम कामगिरी अजूनपर्यंत क्रिकेट जिवंत ठेवलं आहे. सुरेख अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून. तेवढंच चांगलं असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कधी चेहऱ्यावर घमंड नाही. सुरेख अशी कामगिरी, सतत हसरे असतात. प्रेमळ माणूस, माणुसकीचा धरा असणारे गोलंदाज अण्णा गावडे यांच्या हातामध्ये चेंडू. अप्रतिम चेंडू होता परंतु एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या ऐकणे पुढे सरकतोय. 19 धावा. 54 धावांचा टार्गेट आहे 5 षटकामध्ये. दुसरं षटक चालू आहे पॉवर प्लेचं. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये गोलंदाज अण्णा गावडे. रसायने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 24 लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. घरबसल्या सुद्धा सामन्याचा आनंद लुटत त्या प्रेक्षकांना स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉकचा मारा स्वतःच्या बाजूमध्ये अप्रतिम कमबॅक करतात ते मात्र अण्णा गावडे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम कमबॅक आपल्या गोलंदाजी उंबरठ्यावर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतात अण्णा गावडे. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि त्या चुकीचा परिणाम भोगावा लागतोय. मिळतोय नशिबाचा चौकार. डीजे मास्टर 23 धावा धावफलकावर लागतात. 54 धावांचं टार्गेट. दुसरं षटक पॉवर प्रगतीपटावर. एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा कव्हर पॉईंट क्षेत्राकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नाही तिकडे. एरिया मोकळा आहे आणि ते पाहिलं हेरलं आणि चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 27 धावा. 5 षटकामध्ये 54 धावांचं टार्गेट आहे. तर अलिबाग संघाचा संगणक येथे उपस्थित झालेला आहे. तर आर्या स्पोर्ट्स संघाचा संगणक आपण यायचं आहे लवकर लवकर कारण त्या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा विलंब नको. आणि आता मात्र सफलता मिळते ती मात्र अण्णा गावडे सरांना. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. गोलंदाजी सुरेख, फलंदाजी सुद्धा सुरेख केली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातात.
अलिबाग संघाचे संगणक इथे आलेले आहेत. तर आर्या स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी लवकरात लवकर. नवीन फलंदाज हेमंत मैदानामध्ये. तर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र अण्णा गावडे सरांचे 2 गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या धापूर करावी लागतोय. 27 धावा. 54 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकामध्ये दुसरे षटक चालू आहे. पॉवर प्लेचं 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत. आणि आता मात्र डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. अण्णा गावडे यांच्या षटकातील पुढचा चेंडू. दुसरे षटक हाताळतात. शॉर्टपिच चेंडू, जोरदार प्रहार, एक चपराक लगावतात आणि आता मात्र चपराक यशस्वी होतोय का पाहायचा आहे. आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 2 गडी बाद. 31. तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये किरण सकपाल आपण पाहतोय. 24 लाईव्हची टीम सुद्धा सज्ज झालेली आहे. डीजे मास्टर सुद्धा सज्ज आहे. फोर्टी प्लसचे अध्यक्ष सुहास पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 षटकं संपलेले आहेत. संघाची धावसंख्या धापूर करावी लागतोय. 31 धावा झालेल्या आहेत. 54 धावांचा टार्गेट आहे. ते मात्र 5 षटकामध्ये. अठरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. ती मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. 18 चेंडू 23 असं समीकरण. अप्रतिम कामगिरी. बाला. 18 चेंडू 23 धावा. 2 षटकं संपतात. पॉवर प्लेच्या षटकातील आता मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेकडे विखळलं जातंय. अठरा चेंडू 23 धावा. 18-23 समीकरण. गोलंदाज बाला. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पडतो आहे. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता स्वतः गोलंदाज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हेमंतसाठी चेंडू होता परंतु चेंडू काय समजला नाही. एक चुटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात 2 फलंदाज. संघाची धावसंख्या पंचांचा खरंच चुंदा इशारा. धावसंख्या धापूर करावा लागतोय. 2 बाद. 33. 33 धावा धावफलकावर. दरम्यान बालाच्या षटकातील पुढचा चेंडू पडतो. डावखुरा फलंदाज अजूनपर्यंत तग धरून मैदानामध्ये उभा आहे. देवर. हेमंत आणि देवर असे 2 फलंदाज आपण पाहतोय. तो गोलंदाज बाळा याच्या षटकातील पुढचा चेंडू पडतो आहे. पुन्हा एकदा सुरेख यष्टीरक्षणाचं काम पाहतात. निर्धाव चेंडूची सांगता बाळा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 षटक आणि काही चेंडूच्या संपत्तीनंतर संघाची धावसंख्या धापूर करावा लागतोय. 2 गडी बाद. 33. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. गगनचुंबी शॉट आणि आता मात्र छेलखाली क्षेत्ररक्षक. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. तिसरा हादरा. शिवकर गावचे प्रेम यांचं इथे आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. सकाळपासून सर्व प्रेक्षक
या सामन्याचा आनंद लुटतात आणि सकाळपासनं व्हीव्हीपी हा संघ इथे उपस्थित आहे. मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. निनाद तारेकर घरचा सामना सोडून सुद्धा आपल्या संघासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. संजय वास्कर सुद्धा आहेत. कुंडेवाल गावचे एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू. दत्ता भगत ज्याच्या गोलंदाजीमध्ये भले भले फलंदाज नांगे टाकतात असा गोलंदाज नांदगाव गावचा एक उत्कृष्ट गोलंदाज दत्ता भगत. दरम्यान सामन्याला सुरुवात. अर्जू पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. तर सामन्याला सुरुवात आपण पाहतोय. बाळाचा पुढचा चेंडू. अतिथी देव भो येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाते. स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राची परम संस्कृती जपताना दिसतात विचुंबा गावातील सर्व आयोजक. पुन्हा एकदा लेग साईडला चेंडू ग्रास करतात. क्षेत्ररक्षक चेंडूवर दूरवरून येतो. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव. या एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफटकावर लागतोय 34 धावा. पांडुरंग गोवारी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. सहर्ष स्वागत. स्पर्धा आहे मानाची अस्तित्वाची. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे सामने फक्त ठेवले ते मात्र व्हीव्हीपी स्पोर्ट्सच्या नावासाठी. अप्रतिम कामगिरी आणि आता मात्र चेंडू जातोय A1 क्वालिटीचा ब्रँड आहे बीबीबीबीबी सेक्सार. दरम्यान पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषे पलीकडे. खणखणीत कार्पेट ड्राईव्ह चौकार. अप्रतिम क्लॅरिटी क्वालिटी आणि पर्सनॅलिटी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. दरम्यान तेवढंच चांगलं आयोजन नियोजन संयोजन ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सामन्याचं आयोजन आहे फक्त आणि फक्त विचंबे गावाच्या नावासाठी. जे सामने पाहिले नितीन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी सर्व खेळाडूंनी केली. मात्र अपयशी ठरले काही खेळाडू काही यशस्वी ठरले पण जे ठरले जे जिंकले ते पारितोषिक घेऊन गेले. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत समजलेलं नाही. नदीम
नदीम गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील पडतोय. हातामध्ये बॅट घेऊन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होते तर गोलंदाज आंखों में अंगारे लेते हुए दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील पडतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक वारंवार चुक्या करतोय. त्या चुक्या मात्र भोगाव्या लागतील. क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्वाची असते. या स्पर्धेचे आयोजक 40+ राम म्हात्रे साहेब, विनोद भोईर साहेब आणि या सर्व आयोजन कमिटीचा मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त आयोजन. आणि आता मात्र चेंडू सर्वात लांबीचा गगनचुंबी षटकार. 6 धावा. पहिला आमचा होता कुराडा, पहिला याचा होता कुराडा, औरुषे घरान 4-4 बिराडा, औरुषे घरान 4-4 बिराडा, पहिला आमचा होता कुराडा, औरुषे घरान. धन्यवाद डीजे. ज्याची गोलंदाजी पाहण्यासाठी आणि ज्याच्या गोलंदाजीवर खेळण्यासाठी भले भले फलंदाज नांगे टाकतात असा कांबोडा संघाचा उत्कृष्ट गोलंदाज सुलक्षण भैर लारा याचं आगमन. पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही. दोन धावेची गरज असणाऱ्या ती मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर मी विनंती करतोय आर्या स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. वारंवार पुकार केला जातोय. आर्या स्पोर्ट्स संघाचा संघनायक, अलिबाग संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी लवकरात लवकर. रायगड वाल्याला पोरगी माझी मी देऊ कुणाला, डोक्यात टोपी छातीवर बिल्ला, डोक्यात टोपी छातीवर बिल्ला, 12वी पास झालाय, 12वी पास झालाय. दरम्यान औपचारिकता फक्त राहिलेली आहे. सामन्यामध्ये 2 धावेची आवश्यकता असणार आहे. येणाऱ्या काही चेंडूमध्ये 8 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू नदीम भाईचा. सुरेख चेंडू अप्रतिम डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु चेंडू जातो निर्धाव. 2 पंच आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून सकाळपासून राहिली. डोळ्यात तेल घालून पंचगिरीचं काम पाहतोय अजित महाराज कुठले आणि द्वारकानाथ चोरगे आणि नवीन पंच आपण पाहतोय उदय तांडेल. पुन्हा एकदा चेंडू बॅटरी टॉपेज घेऊन जातोय. आता मात्र एक धाव तर पूर्ण झालेली आहे. एका धावेची गरज. चला आर्या स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण यायचा आहे आणि अलिबाग 11 संघाचा संघनायक नाणेफेकी करा लवकरात लवकर. अलिबाग 11 संघाचा कर्णधार इथे येऊन आराम करतात. तर आर्या स्पोर्ट्स संघाचा संघनायकाला शेवटचा आणि अंतिम पुकार असणार आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नक्कीच यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हा नियम शेवटपर्यंत सर्वांसाठी लागू असणार आहे. नाणेफेकीचा आधार घेतला जाणार नाही याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आयोजन कमिटी अतिशय जबरदस्त आहे. VPP 40+ क्रिकेट स्पर्धा विसुंबे पनवेल. सन्मान चिन्ह आम्हाला दिलेलं सौजन्य रवींद्रभाई भोईर उपसरपंच विसुंबे यांच्या माध्यमातून. आणि ज्या कोणाला सामनावीर म्हणून किताब मिळेल तर त्या सामनावीराच्या किताबावर छत्रपती शिवाजी महाराजांची एक तस्वीर आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन आहे, नियोजन आहे आणि संयोजन आहे विसुंबे गावामध्ये. 40+ खेळ हे कशासाठी 40+ चे खेळाडू काय करतात, काय बॉडी मेंटेनन्स करतात ते पाहता त्याचा जिवंत प्रात्यक्षिक पहा आपण मैदानाच्या आतमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेची गरज आहे फक्त. चला आर्या स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पुन्हा पुन्हा विनंती करतो आपण यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. द्या इकडे. VPP 40+ मास्टर विसुंबे पनवेल सामनावीर आम्हाला पारितोषिक देण्यात आलेलं आहे. कुमार दियांत उमेश
धुंद्रेकर यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामन्याची ट्रॉफी, छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर. अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. सामना विन झालेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तोपर्यंत संधी देतोय ऑटो डीजे.